नमस्कार, मी वैशालीच रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे। आपली आजची रेसिपी आहे जी उपवासाच्या दिवशी पूर्ण महाराष्ट्रात एकादशी आणि महाशिवरात्रीला केली जाते। ती म्हणजे वडीचा भात, म्हणजेच भगर आणि शेंगदाण्याची आमटी। आपण आता पाहणार आहोत भगर करण्यासाठी म्हणजेच वडीचा भात करण्यासाठी लागणारं साहित्य। मी इथे 1 वाटी स्वच्छ धुवून वडी घेतलेली आहे। त्याचबरोबर थोडंसं जिरं आणि चवीपुरतं मीठ। वडीचा भात करण्यासाठी मी टोप गरम करून त्यामध्ये 2 मोठे चमचे तूप घालून घेतलेले आहे। तुम्हाला जर तेल घालायचं असेल तर तुम्ही तेलही घालू शकता। यामध्ये मी थोडंसं जिरं घालून घेतलेलं आहे। जिरं घालून झाल्यावर आपण यामध्ये आपला तांदूळ घालून घेणार आहोत। हा वडीचा तांदूळ या तुपामध्ये छान भाजून घ्यायचा। आपला तांदूळ भाजून झाल्यावर तुम्हाला जर यामध्ये गरम पाणी वापरायचं असेल तर याच वाटीच्या मापाने 2 वाट्या गरम पाणी आपण यामध्ये ऍड करायचं आणि आपला भात जो आहे तो शिजवून घ्यायचा। जर तुम्हाला गरम पाणी ऍड करायचं नसेल तर तुम्ही याच वाटीच्या मापाने 3 वाट्या तुम्ही यामध्ये पाणी ऍड करू शकता। आणि तुम्हाला जर कमी जास्त वाटेल, दोन्ही वेळेला जेव्हा तुम्हाला कमी जास्त वाटेल तेव्हा तुम्ही पाणी आणखीन त्यामध्ये ऍड करू शकता। बऱ्याच वेळा नवविवाहित मुलींना टोपामध्ये भात करता येत नाही। एकतर त्यांचा भात भरपूर चिकट होतो, नाहीतर इथे खाली तळाला लागतो, करपतो। यासाठी काय करायचं, आपण इथे 1 वाटी वडीचा तांदूळ घेतलेला आहे तर 1.5 वाटी आपण त्यामध्ये पाणी ऍड करायचं। इथे आपण 1.5 वाटी पाणी यामध्ये ऍड करून झालेलं आहे। त्याचबरोबर चवीपुरतं मीठ देखील घालून घ्यायचं। पुन्हा ते व्यवस्थित हलवून घ्यायचं। मी इथे कुकर घेतलेला आहे। कुकरमध्ये पाणी घालून त्यामध्ये जाळी देखील ठेवलेली आहे। तर आपला कुकर आतून काळा होऊ नये म्हणून मी यामध्ये लिंबूची छोटी सालही घालून घेतलेली आहे। यामध्ये आपण आपला हा जो टोप आहे तो ठेवून घ्यायचा आणि आवर्जून त्यावर असं झाकण देखील ठेवायचं। कुकर लावून झाल्यावर गॅस देखील लावून घ्यायचा। वर गॅस हा हाय फ्लेमवरच ठेवायचा। आपला जेव्हा कुकर गरम होईल त्यावेळेला आपण गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। शिट्ट्या झाल्यावर आपला कुकर पूर्ण थंड झाल्यावरच तो उघडायचा। अजिबात घाई करायची नाही। आता आपण पाहणार आहोत शेंगदाण्याच्या आमटीसाठी लागणारं साहित्य। शेंगदाण्याच्या आमटीसाठी मी इथे शेंगदाणे भाजून घेतलेले आहे। जिरं, 1.5 चमचावर मी सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे। मीठ, 2 हिरव्या मिरच्या आणि स्वच्छ धुवून घेतलेले कढीपत्ते। आता हे सर्व साहित्य जे आहे ते आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। थोडंसं जिरं, शेंगदाण्याच्या आमटीसाठी मी ते कढई गरम करून त्यामध्ये 2 चमचे तूप देखील घालून घेतलेलं आहे। शेंगदाण्याच्या आमटीसाठी मी घेतलेलं जे साहित्य आहे त्यामध्ये पाणी घालून मी एक साईडला मिक्सरला बारीक देखील करून घेतलेलं आहे। इथे आपली कढई आणि तूप देखील गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपण जिरं घालणार आहोत। जिरं घालून झाल्यावर छान हातावर चोळून कढीपत्ता देखील घालून घ्यायचा। शेंगदाण्याची आमटी करताना आमटीसाठी लागणारं भांडं जे आहे ते आवर्जून थोडंसं मोठं घ्यायचं, कारण जेव्हा आपल्या आमटीला उकळी येते तेव्हा आमटी अशी वरवर येते। जर आपण घेतलेलं भांडं लहान असेल तर ती आमटी त्या भांड्यातून बाहेर येण्याची शक्यता असते। मिक्सरच्या भांड्यात देखील पाणी घालून मी ते पाणी यामध्ये ऍड करत आहे।
तुम्हाला आमटी जितकी पातळ पाहिजे, जितकी घट्ट पाहिजे तितकं तुम्ही पाणी त्यामध्ये ॲड करू शकता. पाणी ॲड करून झाल्यावर चवीपुरतं मीठ देखील घालून घेणार आहे. आता मी इथे गॅसची फ्लेम आपली मोठी केलेली आहे आणि आपल्या आमटीला छान कड येऊन घेणार आहे. हे आपल्या आमटीला उकळी येण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्ही पाहू शकता मी सांगितल्याप्रमाणे आपली जी शेंगदाण्याची आमटी आहे ती वरवर येते अशी. भांडं मोठं असल्यामुळे ती हलवत बसलं नाही तरी चालतं. आमटीला उकळी आली की मीडियम फ्लेम करायची आणि थोडीशी उकळून घ्यायची, कारण की यामध्ये आपण शेंगदाणे घातलेले आहेत. ते छान शिजवून घ्यायचे. इथे आपली शेंगदाण्याची आमटी खाण्यासाठी तयार आहे. आपल्या कुकरला 3 शिट्ट्या होऊन तो देखील थंड झालेला आहे. आता आपण तो उघडणार आहोत. तुम्ही पाहू शकता इथे आपला भात देखील खाण्यासाठी तयार आहे. आपला भात जास्त चिकटही नाही झाला आणि जास्त सुट्टाही नाही झाला. उपवासाला जर तुम्ही कोथिंबीर खात असाल तर तुम्ही या आमटीमध्ये बारीक चिरून कोथिंबीर देखील ॲड करू शकता. शेंगदाण्याची आमटी आणि वडीचा भात खाण्यासाठी तयार आहे. तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा. पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली.